मनोज तळे यांच्या शुभ हस्ते तिथे टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी होत्या. टॉस सोडवला जातो आणि नाणेफेकीचा कौल हा यावेळी आपण जर पाहिला तर शिवशंभो आगरसुरे संघाकडे गेलाय. जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. आपण पाहतोय वैयक्तिक 44 धावसंख्येची खेळी देवेंद्र याच्या माध्यमातून, देवा याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 12 चेंडूंमध्ये 44 धावा त्याने केल्या आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये तब्बल 69 धावा यावेळी आपण जर पाहिलं तर झिरेश्वरी झिराटपाडा संघाने बनवल्यात आणि 70 धावसंख्येचं लक्ष ठेवलं असताना यावेळचा पहिला चेंडू ब्लॉक होल्ड पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला. अक्षरशः आपण जर पाहिलं तर खोदून काढण्याचा यावेळी चेंडूवरती प्रयत्न झाला, परंतु शॉट 30 यार्ड सर्कलमध्ये शॉट मिड ऑफ मध्ये असणारा क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवरती लवकरात लवकर पोहोचला आणि कोणतीही धाव तिथे मात्र मिळालेली नाहीये. पहिला चेंडू योग्य टप्प्यावरती टाकत असताना गोलंदाज आपण जर पाहिलं तर धीरजला पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मैदानावरचे एक्सप्रेशन आपण जर पाहिलं तर असं वाटतंय की कदाचित बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने चालला होता, परंतु तिथे झेल सुटले की काय देवाच्या माध्यमातून येणारा वेळ आणि काळ ठरवेल नक्की. कारण पहिले 2 चेंडू योग्य टप्प्यावरती टाकले गेलेत. सुरुवात अगर जर चांगली होत असेल तर शेवट गोड होत असतं असं नेहमी म्हटलं जातं, परंतु आता इथून आपण जर पाहिलं तर 2 चेंडूंवरती सुरुवात तर चांगली झाली आहे, निर्धाव आले दोन्ही चेंडू, परंतु याही वेळेला इथून मात्र आपण जर पाहिलं तर सुरुवात चांगली झाली म्हणून काय झालं ती उद्ध्वस्त करण्याचं काम मी करेन. आणि या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर चांगलाच फटका खेळलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून मोठा फटका, षटकार. आहे परंतु बोसकी फाटली आणि मासली गेली चौकार. फलकावरती एकही गडी बाद नाहीये. पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू डॉट, तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता, लगातार 2 चेंडू दाखवले, तदनंतर आपण पाहतोय चौकार आला. त्यामुळे आपण जर पाहिलं तर धावफलकाचं हे गणित होतं ना ते थोडंसं बदललं गेलं आणि 10 धावा त्यावेळी धावफलकावरती आल्या. परंतु किंबहुना आता गोलंदाजा दुसऱ्या गोलंदाजाकडे लक्ष टाकलं. पॅवेलियन
पॅव्हलियन एंडकडनं आपण जर पाहिलं तर गोलंदाजी केली जाते. मग आता हे षटक कशा रीतीने हाताळलं जाणार, प्रतिषटक 20 ची सरासरी राखायची आहे, 60 डावा बनवायचे आहेत, येणारे 3 षटक बाकी आहेत. पहिला चेंडू, यावेळचा पहिला चेंडू लोअर फुलटॉस स्ट्रेट बॅटने इथून मात्र उडवला गेला. लोअर फुलटॉसला कुठेतरी आपण जर पाहिले तर दिशा खराब, आणि यावरती आपण जर पाहिलं तर खेळला गेलेला फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज क्रमांक पहिला 10 धावसंख्येवरती यावेळी मैदानाच्या परंतु यावेळचा चेंडू कुठेतरी दिशा चुकली किंबहुना निर्णय चुकला, आणि ज्यावेळी तुमचे निर्णय चुकतात ना त्यावेळी मग तुम्हाला त्या निर्णयावरती ठाम सुद्धा राहावं लागतं. यावेळची झेल घेतली आणि तदनंतर फलंदाज क्रमांक पहिला बाद झाला. महेंद्र यावेळी फलंदाजीसाठी येतोय. मागच्या मॅच मध्ये महेंद्र सुद्धा चांगल्या रीतीने खेळला होता. आता महेंद्रला मैदानावरती धावा बनवाव्या लागतील. स्ट्राईक एंडवरती सज्ज आहे. यावेळचा लोअर फुल टॉस आडवा बॅटने डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. जोपर्यंत चेंडू वरती पोहोचेल तदवरती एक सिंगल धावफलकावरती नक्की ऍड होईल, आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या मात्र हळूहळू मात्र पुढे सरकेल. धावफलकाकडे जर लक्ष टाकलं तर 11 धावा धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 11 ऑन अ स्कोर कार्ड, 11 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ यावेळी आपण पाहतोय मैदानावरती चालू आहे. नक्की दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती चालू आहे. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. धावा मात्र आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकात थांबल्यात की काय. यावेळचा लोअर फुल टॉस, परंतु आपण जर पाहिलं तर पंच वळालेत. राजेश पाटील सरांचा इशारा आला की हा यावेळचा चेंडू वाईड आहे, लेग स्टंपच्या बराचसा बाहेर टाकलाय, त्यामुळे अवांतर स्वरूपाची धाव नक्की धावफलकावरती लागते. षटक क्रमांक दुसरं आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर जिथे आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आली. तिसरा चेंडू आपण जर पाहिलं तर कुठेतरी स्टंप टू स्टंप लाईन करण्याचा निर्णय होता, तो चुकला आणि त्यानंतर वाईट स्वरूपातील धाव धावफलकावरती लागली. परंतु इथून आपण जर पाहिलं तर निर्णयावरती ठाम राहावं लागेल. यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर आडव्या बॅटने खेळला होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अशा वेळी फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये तितक्याच तत्परतेने पोहोचतोय आणि 2 धावा यावेळी धावफलकावरती आपण पाहतोय ऍड केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळी आपण जर पाहिली तर दोन्ही खेळाडूंची मैदानावरती पाहायला मिळाली. तुमच्याकडे कॉलिंग असणं, फलंदाजी करत असताना किंबहुना क्षेत्ररक्षण करत असताना कॉलिंग असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळी मैदानावरती खेळताना त्यावेळी तुमच्या 11ही खेळाडूंसोबत तुमचं बोलणं जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडूला तुम्हाला बॅक करणं गरजेचं आहे. तुम्ही जर प्रत्येक खेळाडूला एक चांगला सल्ला देत असताना तर तुम्ही मैदानावरती तितक्याच चांगल्या रीतीने समोरच्या संघाला डॉमिनेट सुद्धा करू शकता. आणि आतापर्यंत या षटकामध्ये किंबहुना या सामन्यामध्ये आपण पाहिलंय जरूर. या वेळचा लोअर फुलटॉस सरळ दांडी उडवली गेली आहे, मधली यष्टी वाकवली गेली. आणखीन एक फलंदाज आला. वरती उभं राहणं गरजेचं असतं. कधी फुलटॉस चेंडू येईल, कधी पायावरती आदळेल किंबहुना कधी यष्ट्यांवरती जाऊन आदळेल हे तुम्हाला सुद्धा समजत नसतं. आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर मागच्या चेंडूवरचं पृथक्करण आपण पाहिलंय. फुलटॉस होता, सरळ लेग स्टंप आणि मिडल स्टिक वरती जाऊन आदळला, फलंदाजाला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. या वेळचा फुलटॉस आणखीन एक याही वेळेला सरळ आपण पाहतोय यष्ट्यांवरती आदळलाय. सलगचा हा दुसऱ्या चेंडूवरती बोल्ड स्वरूपात आणखीन एक फलंदाज स्तंभूच्या आश्रयाला.
एक फ्री हिट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिटचा चेंडू होता, फ्री हिट वरतीच नो बॉल आला आणि आणखीन एक फ्री हिट मैदानामध्ये आपण पाहतोय. आता या फ्री हिटचा फायदा घ्यावा लागेल. एकेरी धावेनेशी धावफलक मात्र पुढे सरकले. 18 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक तिसऱ्याचा खेळ आपण पाहतोय. फार एंडकडनं जेव्हा गोलंदाजी केली जाते यावेळी गोलंदाजाचं जे नियंत्रण आहे ना तर गोलंदाजीवरती ते मात्र चुकलं गेले. आणखीन एक खराब आला आहे. याही वेळेला बिमर टाकला जातोय आणि सलगचे 2 बिमर म्हणजे काय तर गोलंदाज नेहमीप्रमाणे यावेळी बाद होणार. आता हा गोलंदाज या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये. प्रमुख गोलंदाज मैदानावरतून बाद झाला. आता आपण जर पाहिलं तर गोलंदाजी सोपवायची कोणाला देवा थोडासा आपण जर पाहिलं तर विचारांवरती चालतोय. त्याने आतापर्यंत एक टेम्पो सेट केला होता किंबहुना आपण जर पाहिलं तर गोलंदाजांना तो आपल्या सोबत घेऊन चालत होता. जिथे धीरजने पहिले षटक हाताळलं होतं, सौरभ आला, सौरभने दुसरं षटक हाताळलं. का लिलायरित्या षटक ते दोन्ही गोलंदाजाने हाताळले, परंतु येणारा तिसरा गोलंदाज आपण जर पाहिलं तर थोडंसं दिशापासून सुद्धा भटकत होता आणि अवस्थेपासून सुद्धा भटकत होता. तुमच्याकडे नियंत्रण नसेल, तुमच्याकडे पेस असून काहीही गरजेचं, तो पेस काहीही गरजेचा नाहीये. जर तुमच्याकडे नियंत्रण असेल तर नियंत्रण असताना तुमच्याकडे स्लोअर वन, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक किंबहुना कोणी फेकलं रे आपण पाहतोय तुमच्याकडे लेग ब्रेक आणि स्लो वन हाताळण्याची लिहिल्यारित्या कौशल्यता असली पाहिजे, तेव्हाच तुमच्याकडे येणाऱ्या त्या धावा असतात. परंतु किंबहुना ते चेंडू वाचवले जाऊ शकतात. मग समोरचा फलंदाज आपण जर पाहिलं तर समोर कितीही चांगला गोलंदाज असू द्या त्याच्या विरुद्ध तो धावा बनवत असतो आणि ते दृश्य आपण पाहिले. मागचे 2 चेंडू खराब आलेत आणि संघाची धावसंख्या पुढे सरकले 20 धावा धावफलकावरती. यावेळचा चेंडू आपण पाहतोय हवेत ठोकलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडू अडवेल तद्वरती एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होता परंतु अशा वेळी आपण जर पाहिलं तर दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला थांबवलं गेलं. नाममात्र एक धाव यावेळी आपण जर पाहिले तर धावफलकावरती आले. षटक क्रमांक 3 चालू असताना यावेळचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती पडला. मग यावेळचा चेंडू जर जोरकस फटका मारला असता, बॅटच्या स्लॉट मध्ये होता, अर्थातच हाफ वॉलीमध्ये टाकलेला हा चेंडू जर भिरकावला असता तर कदाचित वाईडिश लॉंग ऑफ वरतून हा चेंडू सीमारेषा पार सुद्धा झाला असता. परंतु यासाठी सुद्धा म्हटलं जातं ना की तुमच्याकडे असणारा तुमची कल्पकता किंबहुना तुमच्याकडे असणारा तो आय अँड कॉर्डिनेशन हे सर्व काही जुळणं गरजेचं असतं. ते पाहायला मिळालेलं नाही आतापर्यंत फलंदाजांच्या माध्यमातून. त्याचमुळे आपण जर पाहिलं तर जे मोठे फटके आहेत ते आतापर्यंत विलुप्त होत असताना आपल्या मैदानावरती पाहतोय. तिसरं षटक जिथे दुसरा गोलंदाज वापरला जातोय. या वेळचा लोवर फुल टॉस बघा, इथून सुद्धा आपण जर पाहिलं तर उभंच फलंदाजांना तितकंसं केलं जात नाहीये. प्रत्येक चेंडूवरती आपण जर पाहिलं तर लाईन बदलण्याचा प्रयत्न होतोय, परंतु ती लाईन आतापर्यंत येणाऱ्या गोलंदाजाची सुद्धा चुकली आहे. यावेळचा सुद्धा लोवर फुल टॉस होता. आडवा बॅटने अर्थातच स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. एखाद्याच्या किंबहुना बेसबॉल पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा वेळी तो सुद्धा चुकला. यावेळचा चेंडू हवेत खेळलाय. आता सुद्धा क्षेत्ररक्षक तिथे जमा आहे. पकडला जाईल झेल. आणखीन एक फलंदाज तू चल मैं आया असं उदाहरण
विजयासाठी 48 ची गरज आहे. 6 चेंडू विजयासाठी 48 धावा, 48 धावा, 6 चेंडू हे समीकरण शिल्लक राहिले. गोलंदाजी मागवरती आपण जर पाहिलं तर हे समीकरण आता तसंच बंद जाईल. एखादा चमत्कार मैदानावरती घडला, जसं मागच्या षटकामध्ये 2 बिमर आले होते, त्या बिमरवरती तसा बिमर या षटकामध्ये आला, किंबहुना 2 बिमर आले, त्याच्यावरती मोठे फटके आले, चौकार षटकार आले, तर कुठेतरी धावसंख्या आटोक्यात येऊ शकते. परंतु आता इथून आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मागवरती प्रतीकला प्राचारण केलं जाते. प्रतीक यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. षटक क्रमांक आपण पाहतोय तो 4था हाताळतोय. यावेळी पॅवल एंड कडनं गोलंदाजी केली जाते, जिथे आपण पाहतोय गावदेवी क्रीडा मंडळ झिराट यांच्या माध्यमातून आयोजित केलेले गावदेवी चषक पाहतोय. आणि त्या चषकाच्या चमचमते चषक पाहिलं ना की त्या चषकावरती आपल्याच टीमचं नाव कोरावं असं प्रत्येक इथे खेळणाऱ्या खेळाडूला वाटतंय. परंतु आतापर्यंत काहीकांची स्वप्न हे भंग राहिलेत या स्पर्धेमध्ये. या सामन्याला आपण जर पाहिलं तर थोडंशी कलाटणी देण्याचं काम यावेळी फलंदाज खेळतोय. उलट्या हाताने फटका खेळलाय, बाउंड्री लाईन पर्यंत चेंडू ट्रॅव्हल करतोय. लास्ट अटेम्प्टमध्ये चेंडूला आपण पाहतोय फुटबॉल पद्धतीने अडवलं आणि त्या चेंडूवरती 2 धावा इथून मात्र घेतल्या. दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती. विजयासाठी येणारे 5 चेंडू आणि 16 ची गरज. 5 चेंडू 16 धावा, 16 धावा 5 चेंडू हे समीकरण शिल्लक राहिलंय. हा सामना मात्र या सामन्याची किल्ली आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जिरेश्वरी झिराटपाडा संघाने आपल्या खिशामध्ये केली. यावेळचा चेंडू पुनश्च एकदा आडवा बाटने खेळत असताना शॉट मिड ऑफ मध्ये मारलाय. क्षेत्ररक्षक तैनात, त्याच्या हातात पडला. आणखीन एक फलंदाज जेलबाद स्वरूपात मैदानाच्या संधी मिळाली होती. अर्थातच एक चान्स मिळाला होता आपल्या नावाची संधी प्राप्त करण्याचा, परंतु त्या संधीचं सोनं तर करू शकलेलं नाहीये. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर तब्बल निम्मा संघ मैदानाच्या बाहेर परतलाय. 24 वरती 6 फलंदाज बाद झाले. 3 चेंडू येणं बाकी आहे. आता भलं मोठं अंतर यावेळी इथून मात्र पार करायचं. ऑन हॅट्रिक गोलंदाजी करत असताना बॉलरला आपण प्रतीकला पाहतोय, जो की गोलंदाजी मागवती आहे. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट घेतल्यात त्याने. या स्पर्धेमध्ये एक मेडन षटक आपण जर पाहिलं तर गावदेवी मापगाव संघाच्या अक्षयने टाकलं होतं. अर्धशतक आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसात एक कंप्लीट झालंय. आणि तदनंतर तिसऱ्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर हर्षल पाटील बबलूच्या माध्यमातून 65 धावसंख्येची खेळी या मैदानावरती त्याने केली होती. त्यामुळे आपण जर पाहिलं तर आतापर्यंत या सामन्यामध्ये अर्धशतक ठोकणारा अव्वल दर्जावरती हर्षल पाटील बबलू राहिला आणि 95 धावा ठोकणारा सुद्धा परूरपाडा संघ राहिला. त्यामुळे आपण जर पाहिलं तर संघाचा प्रवास इथून संपला. परंतु इथून एक नवीन सुरुवात जर करायची असेल ना, किंबहुना याच आव्हानाला पुढे न्यायचं असेल, किंबहुना तो आव्हान तोडायचं असेल तर इथून धाबा बनवाव्या लागतील. यावेळच्या चेंडूवरती आपण पाहतोय एक सिंगल धावफलकावरती चालत ऍड होईल. नक्की आपण जर पाहिलं तर एक धाव घेतली जाते. 25 धावा धावफलकावरती. शेवटचा एक चेंडू या षटकातील येणं बाकी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अंतिम चेंडू थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु राजेश पाटील सरांचा इशारा आला की यावेळचा चेंडू वाईड आहे. अवांत स्वरूपाची धाव नक्की मिळेल. वाईड स्वरूपातील धाव धावफलकावरती लागते. आणि या एकेरी धावेनंतर आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 26 वरती लागते. परंतु आता खूप उशीर झालाय. जिथे आपण जर पाहिलं तर 70 बनवायच्या होत्या आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 44 बनवायच्या आहेत. शेवटचा एक चेंडू येणं बाकी. हेलिकॉप्टर लुक देऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अंतिम चेंडू आपण जर पाहिला तर निर्धाव आलाय, डॉट आलाय. सामना आपण पाहतो इथे संपलाय. 4 षटकांच्या खेळीनंतर तब्बल 43 धावसंख्येने इथून मात्र आपण जर पाहिला तर विजय मिळवला आणि समोरच्या संघाला झिरेश्वरी विघ्नहर्ता झिराटपाडा संघाला आपण जर पाहिलं तर पराभवाच्या छायेमध्ये इथून मात्र ढकललं आणि झिरेश्वरी झिराटपाडा संघ इथून विजयी